नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. हरदेवानीमध्ये बाबाजीने आपल्याला 99 नंबरच्या पदामध्ये सांगितलेलं आहे की मी पणाचा त्याग करूनी या सेवेच्या मैदानी धारण करा प्रेम नम्रता राहू नका हो अभिमानी. दुधात पडता खडा मिठाचा क्षणात ते नासून जाते. अहंकार हा मनात येता सेवा ही निष्फळ होते. गुरुसेवेला वाहून घ्यावे दिखावटीचा भाव नको. सेवा करावी तन्मयतेने अनुशासनही मोडू नको. सेवा फलदायी न होई करता भाव मनी येता. अर्थ नवरे त्या सेवेला नित्य बोलूनी दाखविता. सेवा जी निष्काम निरीच्छित तीच खरी अमृता समान. म्हणे हरदेव लपले आहे तयामध्ये गुरुचे वरदान. आता सुरुवातीच्या 2 ओळीमध्ये बाबाजी म्हणतायत की मी पणाचा त्याग करूनी सेवेच्या या मैदानी धारण करा प्रेम नम्रता राहू नका हो अभिमानी. महाराज सांगतील. प्रेमाने बोला. निरंकार. बाबाजींनी सांगितलं की मी पणाचा त्याग करूनी या सेवेच्या मैदानी. माणसं समाजामध्ये, संसारी जीवनामध्ये किंवा पारमार्थिक क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टीचा त्याग करायला तयार आहे, जी की सहज होऊ शकतो. एखादी गोष्ट बरेच समजा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणला ही एक गोष्ट खाऊ नका, हे पथ्य सहज सोडून देतं. पण जी सुटत नाही अशी गोष्ट बाबाजींनी सांगितली की बाबा मी पणाचा त्याग करा आणि नंतरच या सेवेच्या मैदानी. जोपर्यंत आपण मी पणा सोडत नाही तोपर्यंत आपल्या कोणती सेवा होत नाही असं बाबाजीला स्पष्ट सांगायचे. मी पणाचा त्याग करून या सेवेच्या मैदानी धारण करा प्रेम नम्रता राहू नका हो अभिमानी. पुढे म्हणतायत बाबाजी, दुधात पडता खडा मिठाचा क्षणात ते नासून जाते. अहंकार हा मनात येता सेवा ही निष्फळ होते. सेवा करत असताना जर कर्ता भाव मनी आला किंवा मी सेवा करतोय असा अहंकार जर आला, ती केलेली सेवा ही निष्फळ होते, म्हणजे व्यर्थ जाते, सार्थक होत नाही. तशा प्रकारे बाबाजीने उदाहरण देऊन समजवलं की दुधात पडता खडा मिठाचा क्षणात ते नासून जाते. म्हणजे सेवे करत असताना अहंकार सूक्ष्म जरी माझ्या मनामध्ये आल्यानंतर सेवा ही निष्फळ होते बापानं. म्हणून सद्गुरूला हेच शिकवायचं आहे. जसे संतांनी शिकवलं की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्यांचा. सकाळच्या पायी माझी दंडवट आपले चित्त शुद्ध करा. हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एक विदा. तुकामध्ये लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तीच आशयाची भावना घेऊन बाबाजी तुम्हा आम्हाला या ठिकाणी शिकवतात की अहंकार सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा येऊ देऊ नका. प्रेमाने बोला. धन्यकारजी. पुढे जाऊन बाबाजी म्हणतायत की गुरुसेवेला वाहून घ्यावे दिखावटीचा भाव नको. सेवा करावी तन्मयतेने अनुशासनही मोडू नको. बाबाजींनी काय सांगितलं की गुरुसेवेला वाहून घ्यावे दिखावटीचा भाव नको. सेवा करावी तन्मयतेने अनुशासनही मोडू नको. संत महापणू समयाच्या सद्गुरू माताजींनी एक उदाहरण दिलं होतं की महापुरुषांच्या मनामध्ये सत्संगमध्ये बसल्यानंतर गरमी व्हायला लागली, उकडायला लागल्यानंतर मनामध्ये भावना आली की आपण सत्संगला फॅन देऊ. फॅन काय सांगायचंय माताजीला ह्याच्यातून की ठीक आहे, आणले पण फॅन माऊली की आणल्यानंतर त्याच्यावर स्वतःची नावं पण टाकली आणि सत्संगमध्ये बसवली. पण फॅन चालू केल्यानंतर गार वाटायला लागलं, पण माझी नावं दिसाना गेली. ही कुठंतरी मला दुःख वाटायला लागलं. म्हणून बाबाजीला ते सांगायचे की सेवा करावी तन्मयतेने अनुशासन ही मोडू नको. ही सेवा करा, अनुशासन प्रीत सेवा करा आणि दिखावटीचा भाव मात्र मनामध्ये ठेवू नका. आमचं असं होतं माऊली, आम्ही सत्संगमध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो. कुणी आमच्याकडं सत्संग भवन झाडायला नसते, आम्हीच प्रत्येक वेळेस येऊन चटई हातराव्या का, आम्हीच प्रत्येक वेळेस लाईट लावावी का, आम्हीच प्रत्येक वेळेस गेट लावावं का, ही भावना मनामध्ये न येऊ देता सेवा ही निष्काम भावने निरीचित भावनेनं करायची. हीच बाबाजीने या ठिकाणी तुम्हाला आम्हाला समजवण्याचा प्रयास केला. प्रेमाने बोला. धन्यवाद. पुढे जाऊन बाबाजी म्हणतायत की सेवा फलदायी ना होई करता भाव मनी येता. अर्थ नवरे त्या सेवेला नित्य बोलूनी दाखविता. बाबाजींनी सुंदर सांगितलं, सेवा फलदायी न होई करता भाव मनी येता. अर्थ नवरे त्या सेवेला नित्य बोलून दाखविता. आम्ही मायबापानो सेवेमध्ये गुंतलोच बी हो, पण आम्ही केलेली सेवा जोपर्यंत आम्ही 4 महापुरुषाला सांगत नाहीत तोपर्यंत आम्हाला ती पचतच नाही अशी आमची भावना संत जनानं झालेली. कुठंतरी बाबाजीला त्याची खंत वाटते. म्हणून बाबाजीने ते सांगितलं की दिखावटीचा भाव करू नका. सेवा ही निष्काम निरीचित करा, सद्भावनेतून करा. ही सद्भावना तुमच्या माझ्या हृदयामध्ये जोपासावी. म्हणून अनेको कालापासून साधू संतांनी हेच वचन माणसाला सांगितले की हाच प्रयास आहे संतांचा की सेवा. बाबाजींनी सांगितलं बा, सेवा सुखो की खान आहे की सगळ्या गोष्टी सगळ्यांचं जर सुख पाहिजे असेल
बघा, एखादं सोनं पाहिजे असणाऱ्या माणसाला सोन्याची जर खाण सापडली तर त्याच्या कितीतरी पिढ्या मायपानो सोनं संपणार नाही. तशाच पद्धतीने बाबाजींनी हे सेवेला सुखाची खाण म्हटलेलं आहे. तीच सुखाची खाण सद्गुरूच्या कृपेच्या आशीर्वादानं तुमच्या माझ्या भाग्यास आलेली आहे. आपण हे काम करूया, जशा प्रकारे निष्काम निरीक्षित भावनेनं सेवा करूया. आपण सांगत असतो सत्संगमध्ये उदाहरण माऊली की बघा, जंगलाला आग लागल्यानंतर चिमणी चोचेमध्ये पाणी घेते आणि आग विझवण्याचा प्रयत्न करते. मग आपण चिमणीचे आग विझणार नाही ही चिमणीला माहित असताना त्याचा प्रयत्न आहे. एक साधू चिमणीला विचारतो, बाळा, ही तुझ्यानं आग विझणार नाही, तू कार्य करते, ती महान आहे, तुझ्याच्यानं आग विझणार नाही. ती म्हणते, साधू महाराज मला पण माहिती आहे, पण भगवंताच्या दारामध्ये दोन यादी असतील, आग लावणारी आणि आग विझवणारी. नक्कीच माझं आग विझवणाराच्या यादीमध्ये सूक्ष्म छोट्या पाना अक्षरामध्ये नाव येईल. हीच एक शुद्ध भावना त्या हृदयामध्ये ठेवून ते कार्य करतात. तशीच शुद्ध भावना सेवेमध्ये तुमची आमची असली पाहिजे. हेच बाबाजी तुम्हाला आम्हाला समजवतात. प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. पुढे जाऊन शेवटच्या 2 ओळीमध्ये बाबाजी सांगतायत की सेवा जी निष्काम निरीक्षित तीच खरी अमृता समान, म्हणे हरदेव लपले आहे तयामध्ये गुरुचे वरदान. बाबाजींनी सांगितलं, सेवा जी निष्काम निरीक्षित तीच खरी अमृता समान, कहे हरदेव तयामध्ये लपले आहे गुरुचे वरदान. तुम्हा आम्हाला पण गुरुच्या वरदानाला पात्र ठरण्यासाठी सेवा निष्काम निरीक्षित केलीच पाहिजे हे बाबाजी ह्या ठिकाणी सांगतात. संत महात्मा आपण जर मागं वळून थोडं पाहिलं, भक्ती मार्गामध्ये श्रीरामचंद्र प्रती हनुमानजींनी निष्काम निरीक्षित सेवा केली. काय भावना हृदयामध्ये असेल महात्मा. ज्या वेळेला सीता माताजी भांग भरत होत्या त्यावेळेला हनुमानजींनी विचारलं की माते हे काय करता तुम्ही. त्यांनी सांगितलं की हा भांग भरल्यानंतर तुझ्या प्रभू रामाचं आयुष्य वाढतं. एवढं कळाल्याबरोबर हनुमानजी गेले आणि स्वतःच्या अंगाला सगळा सिंदूर लावला. ही महात्मा समर्पणाचं लक्षण आहे, भक्तीमधलं पूर्णत्वाचं लक्षण आहे. दासला हेच सांगायचं होतं. बाबा हरदेवशी महाराजांना पण हेच सांगायचं होतं की सेवा ही निष्काम निरीक्षित झाली पाहिजे. तीच खरी अमृता समान आहे. अमृत पिण्यासाठी किंवा अमृता समान सेवा करण्यासाठी मनामध्ये कसल्या प्रकारचे सेवेप्रती लालसा, अपेक्षा, आकांक्षा न येऊ देता निष्काम निरीक्षित भावना यावी. त्याच भावनेतून तुमच्या माझ्याकडून सेवा घडावी हीच एक माफक अपेक्षा सद्गुरू करून याच ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये सांगा सुद्धा तुम्हाला आवडलं का, काय आवडलं, काय चुकलं हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि लाईक करायला विसरू नका. तसंच लाईकच्या शेजारी आता नवीनच हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, ज्यात तुम्ही पॉइंट देऊ शकता. एका व्हिडिओला तुम्ही 3दा हाईप करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करून सुद्धा तुम्ही पॉइंट देऊ शकता. काही चुकलं असेल तर महात्म्यांना माफी असू द्या. प्रेमाने बोला. धन्यवाद.